नाजरीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज सरजमीन बिड़गी ताल्लुके के अंदर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से बिड़गी ताल्लुका लेवल आज दो विषय पर रैली प्रोटेस्ट एहतजाज रखा गया था, जिसके अंदर वक़्फ़ बचाओ और दूसरा जो जम्मू कश्मीर पहलगाम के अंदर जो आतंकवादी हमला हुआ था, उस वजह से आज 8 मई बरोज़ जुमेरात सुबह 9:30 बजे ये रैली प्रोग्राम रखी गई थी। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के कौमी तर्जुमान अली जनाब कासिम रसूल इलियासी साहब से अभी हमारी फ़ोन के ज़रिए से बात हुई और ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के ज़िम्मेदारों से बात हुई है, जो पाकिस्तान और हिंदुस्तान के दरमियान जो जम्मू कश्मीर के मामले में लेकर जो सिंदूर इसके मुतालिक जो पैगाम आया है, उसके मुतालिक हम लोग ये जो मीटिंग है, इस प्रोटेस्ट को हम लोग ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की हिदायत पर इस मीटिंग को आज हम लोग मुलतवी कर रहे हैं, आगे डाल रहे हैं। तो मैं बिड़गी ताल्लुके के तमाम मुसलमानों से और तमाम गैर मुस्लिम भाइयों से और तमाम अहिंद भाइयों से मैं गुजारिश करता हूं कि हम लोग मुल्क के हालात को भी देखना ज़रूरी है। हम लोग सबसे पहले भारतीय होने के नाते इस प्रोग्राम को ताकि कोई चीज़ का वायलेंस ना हो और हमारे बड़ों की तरफ से भी हमें हिदायत है, इसलिए इस प्रोग्राम को हम लोग आगे डाल रहे हैं। तो जो भी आज इस प्रोग्राम में आने वाले थे, हम उनसे माजरत चाहते हैं कि हुकूमत हिंद के हालात को देखते हुए और हमारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के हिदायत को देखते हुए इस प्रोग्राम को हम लोग आगे बढ़ा रहे हैं। और इस प्रोग्राम के अंदर जितने लोगों ने, जो नौजवानों ने और जो दुकान बंद कराने के लिए जिन्होंने चांद तोड़ की मेहनत की है, हम उन तमाम लोगों का ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से तमाम जिम्मेदार उनका शुक्रिया अदा करते हैं। आपसे गुजारिश है, जैसे ही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से हमें हिदायत मिलेगी, इंशाअल्लाह जैसे ये प्रोग्राम पूरे बिड़गी ताल्लुके का हम लोग बड़े जोश और खरोश के साथ कर रहे थे, इंशाअल्लाह उसी जोश और खरोश के साथ हम प्रोग्राम करेंगे। अभी हम तमाम बिड़गी ताल्लुके के मुसलमानों से गुजारिश करते हैं, आज का प्रोग्राम एक कैंसिल हो गया है, आप इस प्रोग्राम के अंदर शिरकत ना करें। आगे की डेट भी क्या बोलते हैं, बोल समझा जी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज हम पूरी तैयारी के अंदर थे कि हम वक़्फ़ के बारे में एक बड़े पैमाने पर तालुका लेवल एक प्रोटेस्ट करने का हमारा इरादा था। देखो, जब बात हमारे मुल्क की, हमारे देश की आएगी तो हम अपने घरेलू जो मामलात हैं, अंदर के जो मामलात हैं, वो नहीं देखेंगे। जब बात देश के लिए आएगी तो देश हमेशा ऊंचा है हमारे लिए और हमेशा ऊंचा रहेगा। तो लिहाजा इस हमारे मुल्क के भारत की अभी जो कंडीशन है, वो ऑपरेशन सिंदूर के अंदर लगे हुए हैं। तो लिहाजा हमारे इस देश की आर्मी हमारे इस देश को बचाने के अंदर लगे हुए हैं। तो आज हम तमाम लोग मिलकर उन हमारे फौजी भाइयों को, हमारे उस आर्मी वालों को मुबारकबादी देना चाहते हैं कि आप लोग ऑपरेशन सिंदूर करके कई बेटियों के सिंदूर की आपने हिफाजत की है, कई बेटियों के सिंदूर का बदला आपने लिया है। तो लिहाजा ऐसे मौके पर हम अपनी कोई रैली और अपना कोई प्रोटेस्ट नहीं करेंगे। तो लिहाजा आइंदा जब तक तारीख नहीं आएगी तब तक हमारे प्रोटेस्ट बंद रहेगा। तो लिहाजा हम सब हमारे इस मुल्क के साथ हैं, हमारे इस देश के साथ हैं, हमारे इस धरती के साथ हैं। तो लिहाजा जितने कारकुनान हमारे जो मेहनत किए थे, कोशिश किए थे, वो लिहाजा दिल छोटा ना करें, अपने आप को ये ना समझे। इंशाअल्लाह ये मामलात हमारे चलते रहेंगे, करते रहेंगे। ये अब हमारे देश की बात है। तो लिहाजा आज का जो प्रोटेस्ट था, जो आज की जो रैली थी, तो लिहाजा हम तमाम जिम्मेदारान और हमारे तमाम मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के जिम्मेदारान, तमाम कमेटी के जिम्मेदारान मिलकर ये फैसला करते हैं तमाम देहात वालों से, आज कोई रैली नहीं होगी, आज कोई आने की कोशिश ना करें। अस्सलाम वालेकुम। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಲಿಂದ ಹಾಗೂ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡ್ಲಿಂದ ಒಂದು ವಕಫ್ ಬಚಾವ್ ದೇಶ ಬಚಾವ್ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಬಂದಿದ್ದೆವು. ದಯವಿಟ್ಟು ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಯವರು ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ಅಥವಾ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಎಲ್ಲ ಅನ್ಯ ಸಂಘಟನೆಗಳನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮುಂದೂಡಲಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ಈ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ಏನು ಮಾಡ್ಯಾರ, ಇದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕಾಗೈತಿ. ಇಂಥದ್ರಲ್ಲಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ತಪ್ಪು ಸಂದೇಶ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಪ್ರೊಟೆಸ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದಿಸಿ ನಾವು ಈ ಪ್ರೊಟೆಸ್ಟನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಾಂಕವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಗುವುದು. ಮುಂದೆ ಈ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಜಾರಿಯನ್ನು
ಇಟ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಏನೈತೆ ನೋಡಿ ಇದು ಡೇಟ್ ಹೇಳಲಾಗೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕೈ ಮುಗಿದು ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಈ ನಮ್ಮ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀವಿ. ठीक है, इस मौके पर भाई आप लोग जितने लोग यहाँ पर खड़े हैं, जामिया मस्जिद के कमेटी, अंजुमन वाले और आज़ाद इमदाद इस्लाम एसोसिएशन वाले और दलित संघर्ष समिति वाले, जामिया मस्जिद कमेटी वाले, टीपू सुल्तान कमेटी वाले, इन तमाम नौजवान जो इसके लिए मेहनत किए हैं, हम तमाम लोगों का दिल की गहराइयों से ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से आप लोगों का हम शुक्रिया अदा करते हैं। इसी तरीके से हम लोग पुलिस डिपार्टमेंट का बाड़ागोल से हाँ, पुलिस डिपार्टमेंट का भी हम लोग बहुत शुक्रिया अदा करते हैं। सोशल मीडिया वालों का भी हम लोग, जो प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, हमारे इस प्रोग्राम के लिए इन्होंने बहुत अच्छा साथ दिया था, हम इनका भी शुक्रिया अदा करते हैं। तमाम लोगों से गुजारिश है, जब ये बोर्ड की तरफ से हमें हिदायत मिलेगी, आइंदा इस प्रोग्राम को करेंगे। प्रमुख हमारे माइनॉरिटी के बैकबोन अली जनाब महादेव हादी मनी साहब यहाँ पर आए हैं, और ये जो सिंदूर इसके बारे में, जो भारत के बारे में, हमारे लिए भारत असल है, हमारे रैली से भी ज़्यादा इम्पोर्टेंट भारत है। हमारे महादेव हादी मनी साहब ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वालों के साथ बात करने के बाद इनका भी एक पैगाम आया था हमारे तमाम बिलगी तालुके के नाजरीन को। आपकी तरफ से क्या मैसेज देना चाहते हैं आज के रैली के बारे में? पूरी तैयारी हो चुकी थी महादेव साहब, हम लोग परमिशन भी ले चुके थे आप तरह, ये फिर भी हम लोग इस भारत के लिए, देश के लिए इस रैली को कैंसिल कर रहे हैं। आप हमारे माइनॉरिटी की तरफ से यहाँ के भारत के वासियों को आप क्या संदेश देना चाहते हैं? थोड़ा संदेश दें। ಆತ್ಮೀಯ ಎಲ್ಲ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮ ಮೌಲಾನಾರಾದಂಥ ಅಬು ಶಮಾ ಕಾಜಿ ಅವರೇ, ಎಂ ಜಮಖಂಡಿ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಆತ್ಮೀಯ ಎಲ್ಲ ಕಾಶಿಮ್ ಅಲಿ ಗೋಟೆ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಹಸನ್ ಪೀರ್ ಮುಜಾವರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಆತ್ಮೀಯರೇ, ನಿನ್ನೆ ವಕಫ್ ಬೋರ್ಡ್ ಬಗ್ಗೆ, ಕಾಯ್ದೆ ಪಾಸಾದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಾವು ಈ ದಿವಸ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಆ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮುಂದೂಡಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊನ್ನೆ ಕಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಪ್ರವಾಸಿಗರ ಮೇಲೆ ದಾಳಿಯನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಖಂಡಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗ ನಮ್ಮ ದೇಶ, ನಮ್ಮ ಜನರು, ನಮ್ಮ ದೇಶ ಪ್ರೇಮ, ಭಾರತ ದೇಶದ ಏಕತೆ ಮುಖ್ಯ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ರಕ್ಷಣಾ ಮಂತ್ರಿಗಳು, ರಕ್ಷಣಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು, ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸೇನೆಯ ಎಲ್ಲ ನೆಲೆಗಳು ಕೂಡಿಕೊಂಡು ಸಿಂಧೂರ ಅನ್ನುವಂಥ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಭಯೋತ್ಪಾದಕರ ಮೇಲೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು 26 ಜನ ಏನು ಪ್ರವಾಸಿಗರು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಆ ಒಂದು ಸಂಕೇತದ ನಿರ್ದೇಶನವಾಗಿ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಮೇಲೆ ನಾವು ಇವತ್ತು ಸೇಡನ್ನು ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ದೇಶ ಒಂದು ಸಂದಿಗ್ಧದ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ ಬಂಧುಗಳೇ. ಇವತ್ತು ದೇಶ ಪ್ರೇಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲಿ ಬೇಕು. ಭಾರತ ದೇಶ ನಂದು, ನಾನು ಭಾರತೀಯ. ಇಲ್ಲಿ ಜಾತಿ, ಧರ್ಮ, ಅಂತಸ್ತು, ನಾ ಹೆಚ್ಚು ನಾ ಕಮ್ಮಿ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾನೊಬ್ಬ ಭಾರತೀಯ, ನಾನು ಭಾರತಕ್ಕಾಗೇ ಇರುತ್ತೇನೆ ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶ ಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವು ಏನು ಪ್ರತಿಭಟನಾ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರೋ ಇದನ್ನು ಮುಂದೂಡಿ ಬರುವಂಥ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಯಾವತ್ತಿಗಾದರೂ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೈ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶ ಕೈ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಜನರನ್ನು ಕೈ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಂಬಲವಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಪುಣ್ಯಭೂಮಿಗೆ ನಾವು ಬೆಂಬಲವಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆತ್ಮೀಯ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಬಂಧುಗಳೇ, ನೀವು ತೆಗೆದುಕೊಂಡಂಥ ನಿರ್ಧಾರ ಏನಿದೆಯೋ, ಮುಂದೂಡುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಏನಿದೆಯೋ, ಅತ್ಯಂತ ಶ್ಲಾಘನೀಯವಾದಂಥ ನಿರ್ಧಾರ ನಿಮ್ಮದು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದ ಕೂಡಲೇ ನಾನು ಕಾಶಿಮ್ ಅಲಿ ಗೋಟೆ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಅಬು ಶಮಾ ಕಾಜಿ ಅವರಿಗೆ, ಅನೇಕ ಜನ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ನಾನು ಫೋನ್ ಕರೆ ಮಾಡಿದ್ದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಸಂದಿಗ್ಧಕ್ಕಿಂತಲೂ ನಮ್ಮ ದೇಶ ಇವತ್ತು ಮೊನ್ನೆ ಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ 26 ಮಂದಿಯ ನಮ್ಮ ಪ್ರವಾಸಿಗರ ಹತ್ಯೆಯನ್ನು, ಅದನ್ನು ಸೇಡನ್ನು ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ
ಭಯೋತ್ಪಾದಕರನ್ನು ಹೊಡೆದುರುಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಣಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಿಂಧೂರ್ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸೇನಾ ದಾಳಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಉತ್ಸುಕತರಾಗ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಉತ್ಸಾಹವನ್ನು ತುಂಬಬೇಕಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹವನ್ನು ತುಂಬಬೇಕಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಬೇಕಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಗೆ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ, ನೀವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಂದು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಅಭಿಮಾನ, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂಥ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ನಮ್ಮ ರಕ್ತದ ಕನಕನದಲ್ಲಿಯೂ ಇರಬೇಕಾಗಿದೆ. ತಾಯಿ ನಾಡಿನ ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರು ನಮ್ಮ ರಕ್ತದ ಕನಕನದಲ್ಲಿ ನಾವು ಭಾರತೀಯರಾಗಿ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕಾಗಿ, ಭಾರತದ ಏಕತೆಗಾಗಿ, ಭಾರತದ ಒಕ್ಕಟ್ಟಿಗಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಸಮರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಇದನ್ನೇನು ಮುಂದೂಡಿರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ವಕಫ್ ಬೋರ್ಡಿನ ಒಂದು ಮಸೂದೆಯನ್ನು ಅದನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಸರ್ಕಾರ ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಿದ್ದಿರಲ್ಲ, ಆ ನಿರ್ಣಯ ಮುಂದೊಂದು ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ವಿವಿಧ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಸೇರಿಕೊಂಡು ಮುಂದೊಂದು ದಿನ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವಾಗ ಮಾಡೋಣ. ಈಗ ದೇಶದ ಜೊತೆ ಇರೋಣ, ನಮ್ಮ ಸೈನಿಕರ ಜೊತೆ ಇರೋಣ, ನಮ್ಮ ಭಾರತದ ಸರ್ಕಾರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇರೋಣ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯರಾಗಿರೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ಈಗ ನನಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಇದು ಅವಕಾಶ ಅಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಕೂಡ ಒಂದು ನಿರ್ಣಯದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಕರೆದಿರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದು ಒಳ್ಳೆಯ ನಿರ್ಣಯವನ್ನು ನಮ್ಮ ಕಾಜಿ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಕಾಜಿ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಕಾಶಿಮಲಿ ಗೋಟೆಯವರು, ನಮ್ಮ ಅಸಂಪೀರ್ ಮುಜಾವರು, MM ಜಮ್ಕಂಡು ಒಳ್ಳೆಯ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಹಿರಿಯರು. ಮುಂದೆ ಒಂದು ದಿವಸ ನಾವು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಈ ದೇಶ ಎಲ್ಲಿ ತನಕ ಈ ದೇಶ ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿರ್ತೇವೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಭಾರತೀಯರಾಗಿ, ನಾವು ಭಾರತ ದೇಶದವರಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿರೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ನನಗೆ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು शुक्रिया अली जनाब महादेव हादी मनी साहब का। महादेव हादी मनी साहब की बात सुनकर मुझे 2 शेर याद आए। वो 2 शेर बोलकर मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ। खूब बहती है अमन की गंगा बहने दो, खूब बहती है अमन की गंगा बहने दो, मत फैलाओ देश में दंगा रहने दो, लाल हरे रंग में न बांटो हमको, मेरे छत पे एक तिरंगा रहने दो। तो इस मौके पर महादेव हादी मनी साहब ने हमें एक बहुत अच्छा पैगाम दिया है। मैं बिलगी तालुके के तमाम मुसलमानों को, खास करके जामिया मस्जिद के महबूब सुबानी कमेटी, टीपू सुल्तान कमेटी, जामिया मस्जिद कमेटी और हमारे जितने भी देहात खेड़े से लोग आए हैं, उन सब से हम रिक्वेस्ट करना चाहते हैं कि ये देश के बारे में इस प्रोग्राम को हम लोग ज़रा रैली को आगे डाल रहे हैं। प्रोग्राम कैंसिल नहीं कर रहे बल्कि आगे डाल रहे हैं। इंशाअल्लाह जैसे ही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से और हुकूमत की तरफ से हमें परमिशन मिलेगी, जैसा आज प्रोग्राम कर रहे थे इससे भी बड़ा इंशाअल्लाह हम लोग आइंदा प्रोग्राम करेंगे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जनाब CPI साहब इस अहिंद प्रोग्राम को और इस बिलगी बचाओ प्रोग्राम के लिए, वक़्फ़ बचाओ प्रोग्राम के लिए जनाब CPI साहब ने हमें बहुत सपोर्ट किया है। हम बिलगी तालुके के तमाम मुसलमानों की तरफ से CPI साहब का भी हम लोग शुक्रिया अदा करना चाहते हैं। इस प्रोग्राम को इंशाअल्लाह CPI साहब हम लोग जब मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से और DSS की तरफ से आइंदा जब भी हमें आदेश आएगा तब इंशाअल्लाह हम दोबारा आपके पास आके परमिशन लेके इस प्रोग्राम को हम लोग कामयाब करेंगे। आज ये प्रोग्राम हम लोग कैंसिल कर रहे हैं। राइट।